नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 17 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा पहिला प्रश्न आहे, ATL ब्रिज म्हणजेच अटल टिंकरिंग लॅब हा उपक्रम भारताने कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स। भारत आणि फ्रान्स यांनी इंडिया फ्रान्स ATL ब्रिज या उपक्रमाची सुरुवात केली। या उपक्रमाचा उद्देश शालेय नवोपक्रम प्रयोगशाळा आणि तरुण नवोन्मेषकांना जोडणे हा आहे। हा उपक्रम भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026 अंतर्गत सुरू करण्यात आला। फ्रान्समध्ये भारतातील अटल टिंकरिंग लॅब मॉडेलवर आधारित पहिली शालेय नवोपक्रम प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे। प्रश्न दुसरा आहे, अलीकडे 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव कोणत्या देशाने मांडला आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड किंगडम। युनायटेड किंगडम सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे। हा प्रस्ताव पंतप्रधान कियर स्टारमर यांनी जाहीर केला। या निर्णयाचा उद्देश ऑनलाईन सुरक्षा वाढवणे, सायबर बुलिंग रोखणे आणि मुलांचे मानसिक आरोग्य जपणे हा आहे। संसदेची मंजुरी मिळाल्यास हा कायदा 2026 अखेरपर्यंत मंजूर होऊन 2027 पासून लागू होण्याची शक्यता आहे। पुढला प्रश्न, अलीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रथमच कोणते तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टनेल हुड तंत्रज्ञान। भारताने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर प्रथमच टनेल हुड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। हे तंत्रज्ञान बोगद्यांच्या प्रवेशद्वार व निर्गमद्वारांवर बसविण्यात आले आहे। याचा उद्देश टनेल बूम आवाज कमी करणे, प्रवासी आराम वाढवणे आणि सुरक्षितता सुधारणे असा आहे। बुलेट ट्रेन 300 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने बोगद्यात प्रवेश करताना निर्माण होणाऱ्या हवेच्या दाब लहरी नियंत्रित करण्यासाठी टनेल हुडचा वापर केला जातो। प्रश्न चौथा आहे, मत्स्य व्यवसाय, रोजगार आणि मत्स्य निर्यातीला चालना देण्यासाठी ॲक्वा पार्क आणि NFDB केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार। केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग आणि सम्राट चौधरी यांच्या हस्ते बिहारमध्ये ₹31.21 कोटींच्या ॲक्वा पार्क आणि NFDB म्हणजेच नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे। राज्यात सुमारे 1.22 लाख हेक्टर तलाव व टाक्या, 0.64 लाख हेक्टर जलाशय, 9.5 लाख हेक्टर पूरक्षेत्रीय तलाव व आर्द्रभूमी तसेच 21,000 किलोमीटरहून अधिक नद्या व कालवे आहेत। बिहारमध्ये रोहू, कतला, मृगल, तिलापिया, पंगासियस, मागुर, पाबदा, स्कॅम्पी आणि सजावटी मासे यांचे उत्पादन केले जाते। प्रश्न 5वा आहे, अलीकडे भारताने कोणत्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच नेव्हल अँटी शिप मिसाईल मीडियम रेंज NASM-MR। 10 व 11 जून 2026 रोजी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने 3 महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या। या चाचण्यांमध्ये बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात आली। भारताने नेव्हल अँटीशिप मिसाईल मीडियम रेंज या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे। या यशस्वी चाचण्यांमुळे भारत प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे। प्रश्न 6वा, भारतीय रेल्वेने अलीकडे कोणत्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीच्या विस्तारास मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कवच 4.0। 15 जून 2026 रोजी भारतीय रेल्वेने कवच 4.0 प्रणालीच्या विस्तारासाठी अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली। कवच ही भारतीय रेल्वेची स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम आहे। ही प्रणाली सिग्नल ओलांडणे, समोरासमोरची टक्कर, मागील बाजूची टक्कर आणि अतिवेग यासारख्या अपघातांना प्रतिबंध करते। गुजरातमधील अहमदाबाद विभागात 598 रूट किलोमीटर मार्गावर कवच 4.0 बसविण्यास ₹140 कोटींची मंजुरी देण्यात आली। हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील अंबाला विभागात
711 रूट किलोमीटर मार्गावर कवच प्रणालीसाठी रुपये 201 कोटी मंजूर करण्यात आले. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील 548 किलोमीटर व्यस्त रेल्वे मार्गावर कवच 4.0 तैनात करण्यासाठी रुपये 300 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला. 7 एप्रिल 2026 रोजी 232 रेल्वे इंजिनांमध्ये कवच 4.0 बसविण्यासाठी रुपये 1364 कोटींची मंजुरी देण्यात आली होती. प्रश्न 7वा आहे, अलीकडे हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजने नवीन डिलिव्हरी सेंटर कुठे सुरू केले आहे? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गिफ्ट सिटी, गांधीनगर. 15 जून 2026 रोजी हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजने गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे नवीन डिलिव्हरी सेंटर सुरू केले. या केंद्राचे उद्घाटन भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील 3 वर्षात सुमारे 1000 उच्च कौशल्याधारित रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा यामध्ये केली जात आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या प्रगत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. 8वा प्रश्न आहे, अर्नाळा वर्गातील 5वे जहाज म्हणून अलीकडे कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS अग्रय. INS अग्रय ही भारतीय नौदलाच्या अर्नाळा वर्गातील 5वे पनडुब्बी विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका आहे. या जहाजाचे जलावतरण 13 मार्च 2024 रोजी करण्यात आले. 30 मार्च 2026 रोजी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता यांनी भारतीय नौदलाकडे हे जहाज सुपूर्द केले. भारतीय नौदलाने 29 एप्रिल 2019 रोजी रुपये 6311.32 कोटींच्या कराराअंतर्गत अशा 8 ASW SWC जहाजांची ऑर्डर दिली होती. या जहाजात हुल माउंटेड सोनार, व्हेरिएबल डेप्थ सोनार, पनडुब्बी विरोधी टॉर्पेडो आणि रॉकेट प्रणाली बसविण्यात आली आहे. जहाजाची लांबी सुमारे 77 मीटर असून विस्थापन क्षमता 900 टन आहे. प्रश्न 9वा आहे, अलीकडे प्रोजेक्ट गोडावन म्हणजेच प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड अंतर्गत 3 नवीन पिल्लांच्या जन्मामुळे संवर्धन केंद्रातील गोडावन पक्ष्यांची संख्या किती झाली आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 94. प्रोजेक्ट गोडावन किंवा प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड अंतर्गत आणखी 3 नवीन पिल्लांचा यशस्वी जन्म झाला आहे. यामुळे संवर्धन केंद्रातील गोडावन पक्ष्यांची एकूण संख्या 94 इतकी झाली. संवर्धन कार्यक्रमाच्या 4थ्या प्रजनन हंगामात आतापर्यंत 26 पिले जन्माला आली आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 17 जून रोजी. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन दरवर्षी 17 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. या दिवसाचा उद्देश जमिनीचा ऱ्हास रोखणे, दुष्काळाचा सामना करणे आणि शाश्वत जमीन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा आहे. 2026ची थीम आहे रेंजलँड्स रिकॉग्नाइज, रिस्पेक्ट, रिस्टोर. मराठीमध्ये याचा अर्थ होतो गवताळ प्रदेश ओळखा, सन्मान करा आणि पुनर्संचयित करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.